मित्रांनो नमस्कार, स्वागत आहे सगळ्यांचं शिवराज सर यूट्यूब चॅनलमध्ये. महाराष्ट्र अप्रेंटिसशिप प्रोत्साहन योजना म्हणजे MAPS. तर यामध्ये MAPS मार्फत विद्यार्थ्यांना 42,000 रुपयेपर्यंत स्टायपेंड एक्स्ट्राचं मिळत आहे. आज बऱ्याच जणांचे पैसे आलेले आहेत असे मुलांनी मेसेज केलेले आहेत. आज थोडा बिझी असल्यामुळे व्हिडिओ थोडा लेट बनवत आहे. तर या ठिकाणी मुलांनी स्क्रीनशॉटसुद्धा पाठवले. साधारण दुपारी नंतर मी मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं की बोललो होतं की साधारण 11-12 नंतर साधारण सगळी DBTची प्रोसेस सुरू होते आणि विद्यार्थ्याने शेअर केले की त्याचे अशा प्रकारचे 11 जे आहेत ते आलेले आहेत. तर आपण डिटेल बघणार आहोत कशा प्रकारे येणार. तोपर्यंत तुम्ही चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला सगळ्या नोटिफिकेशन मिळत जातील. रोजच्या अपडेटसाठी तुम्ही टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला जॉईन करू शकता. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. सगळ्याच लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जातील. तर विद्यार्थ्यांनो, या ठिकाणी ज्यांनी क्लेम भरले त्यामध्ये अप्रूव्ड बाय RO म्हणजे तुमचं स्टेटस जे होतं ते पेंडिंग या स्थितीमध्ये होतं, पेमेंट स्टेटस, आणि त्याच्यासमोर तुमची अमाऊंट होती. आता ते पेमेंट स्टेटस जे आहे त्याची ट्रान्झॅक्शन डेट उद्यापर्यंत पडेल आणि आज ज्यांचे आले ते साधारण नेक्स्ट डेमध्ये काय होतात, अपडेट होत जातात. तर या ठिकाणी या विद्यार्थ्याने स्क्रीन शेअर केले म्हणजे स्क्रीनशॉट शेअर केलेलं आहे. त्याचे 3480 असे वेगवेगळे जे स्टेप्स होते त्यामधले मिळाले आहेत. आता इथे 12:16 बघा 3480 म्हणजे त्याचा जो क्लेम होता तर या ठिकाणी 3480 हे इथे आहेत. त्यानंतर 2242 हा जो क्लेम होता तो सुद्धा आलेला आहे. 3500चा एक क्लेम होता तो सुद्धा आलेला आहे. त्यानंतर असे बरेच त्याने स्क्रीन शेअर केलेले आहेत स्क्रीनशॉट अकाउंटचे. तर यामध्ये बघा 3075 हा 3075 इथला आहे. त्यानंतर 3113 3113 हा सुद्धा इथे आहे. 2916 सुद्धा आलेला आहे. 3278 म्हणजे जवळजवळ त्याचे 11 जे क्लेम होते तर या ठिकाणी अशा 3278 हा इथे आहे. 11 क्लेमही या ठिकाणी ओके झालेले आहेत. म्हणजे त्याला हा जी अमाऊंट होती ती पूर्ण त्याच्या अकाउंटला साधारण एक मिनिटाच्या अंतराने इथे डेबिट म्हणजे त्याच्या क्रेडिट झालेली दिसते आहे. साधारण 12:30 वाजल्यापासून साधारण 1 वाजेपर्यंत त्याचे सगळे पैसे त्या ठिकाणी कंप्लीट आलेले आहेत. आता यामध्ये त्याने पूर्ण जे काही त्याचे स्क्रीन शॉट आहेत ते या ठिकाणी स्क्रीनशॉट शेअर केले आहेत. धन्यवाद मित्रा. आणि चॅनलला सबस्क्राईब केल्यामुळे तुम्हाला या ठिकाणी म्हणजे सगळं शेअर केलेलं आहेस तू, तर तुला खूप खूप धन्यवाद. म्हणजे बऱ्याच मुलांना लक्षात येईल की त्यांचे आता पैसे मिळणार आहेत. तर या ठिकाणी स्टेटस जो पेंडिंग होता त्याप्रमाणे तर आता तुमचे पैसे कशा प्रकारे येणार आहेत त्याच्याबद्दल हे जे ग्रीन टिक आहेत तर यामध्ये बिल जनरेशन जर झालेलं असेल तरच या ठिकाणी फंड डिस्बर्स. आता हा उद्या जवळजवळ ग्रीन टिक होणार आहे. म्हणजे अपडेट झाल्यानंतर हे ग्रीन टिक म्हणजे आता अकाउंटला पडलेले आहेत परंतु अजून अपडेट झालेले नाहीत. तर दुपारनंतर साधारण DBT सुरू झाली तर तुम्हाला हे 3 ग्रीन टिक असणं गरजेचं आहे. म्हणजे बिल जनरेशनचा ग्रीन टिक असणं गरजेचं आहे तरच त्या ठिकाणी तुमचे अमाऊंट आहे ती दिसणार आहे. तर बऱ्याच जणांची बघितली तर या ठिकाणी अशा प्रकारे ते येल्लो दिसत आहेत. आणि आता ह्याच विद्यार्थ्याचं परत इथे जर बघितलं तर एक क्लेम त्याचा ग्रीन टिक दिसतो आहे. म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्याचं तुम्ही काय बघायचं आहे, बिल जनरेशन जर ठीक असेल तर तुमचे पैसे ह्या वीकमध्ये 100% येणारच आहेत. कारण कालपासून म्हटल्याप्रमाणे सोमवारी आपली बिल जनरेशन जे झालेले होते मागच्या आठवड्यामध्ये, त्यानंतर म्हणजे 31 मार्चला ज्यांचं बिल जनरेशन झालं 30 मार्चला त्यांचे पैसे आज जवळजवळ यायला सुरू झालेले आहेत. कारण मध्ये वीकेंड होता आणि या ठिकाणी पैसे आता या आठवड्यामध्ये सगळ्यांचेच जे काही वाटप आहे ते या ठिकाणी संपणार आहे. त्यामुळे ज्यांनी अद्यापर्यंत क्लेम केलेले असतील कंप्लीट त्यांचे या ठिकाणी पेंडिंग स्टेटस होते त्यांचाच या ठिकाणी जो बिल आहे तो जनरेट झालेला आहे आणि तो त्यांच्या अकाउंटला आता अपडेट झालेला आहे. तर तुमचा जो स्टेटस आहे तो या ठिकाणी अशा प्रकारे बघू शकता. किंवा तुम्ही त्यानंतर इथे बिल जनरेशनमध्ये सुद्धा म्हणजे बायनिफिशरी स्टेटस ट्रॅक ऑन हा जो टॅब आहे तो मी ह्याच्यापूर्वी पण दाखवला होता. जर तुम्ही लॉग इन पेजला गेले MAPSच्या तर इथे तुम्हाला तो ट्रॅक दिसतो. तर बिल जनरेशन झालं किंवा नाही हे तुम्हाला या ट्रॅकवर दिसणार आहे. तर लॉग इन पेजला गेल्यानंतर खाली इथे बघा ट्रॅक युअर ॲप्लिकेशन यावर जायचं आहे आणि तुमचा ॲप्लिकेशन म्हणजे अप्रेंटिस प्रमोशन स्कीमचा जो क्लेम नंबर आहे. आता क्लेम नंबर कुठे असतो तर तो तुमच्या इथे या बाजूला म्हणजे लॉग इन केल्यानंतर डॅशबोर्डलाच लॉग इन केल्यानंतर डॅशबोर्डलाच इथे हा क्लेम नंबर असतो
हा त्या ठिकाणी एंटर करायचा. म्हणजे तुम्हाला आता हे सगळे रेक्टिफाय आहेत ते तुम्हाला या ठिकाणी काय होणार आहेत, येल्लो दिसणार आहेत. आणि जो फक्त पेंडिंग होता तोच त्या ठिकाणी बिल जनरेटमध्ये गेलेला आहे. तो इथे जाऊन सर्च करायचा आहे. म्हणजे तुम्हाला तुमचा जो स्टेटस आहे तो अशा प्रकारे दिसणार आहे. हा स्टेटस बिल जनरेशनला ठीक आहे, म्हणजे तुमचे अमाऊंट या वीकमध्ये सगळ्यांना मिळणार आहे. तर काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. आज जर्मनीची जो व्हिडिओ एक बनवला होता काल, तर त्याचे बऱ्यापैकी आज विद्यार्थी हजर झाले आहेत आणि त्यांनी आज पूर्णपणे माहिती घेतलेली आहे. इथे जर्मनीचा जो काल एक व्हिडिओ बनवला होता, तर त्यामध्ये महाराष्ट्र शासनाकडून परदेशातील करिअरच्या संधी यावर एक व्हिडिओ आपण काल बनवला आणि त्यानुसार बऱ्याच विद्यार्थ्यांनी आज माहिती घेतलेली आहे आणि कशाप्रकारे त्याचं पूर्ण जो जर्मनीपर्यंतचा प्रवास कशाप्रकारे असणार आहे याबद्दल माहिती घेतली. आता उद्या आपण या ठिकाणी पुण्यामध्ये म्हटल्याप्रमाणे पुण्यामध्ये सुद्धा 7 आणि 8 तारीखला जर्मनीसाठी हा जो प्रवास आहे त्याची माहिती दिली जाणार आहे. अद्यापपर्यंत जे विद्यार्थी गेले नसतील त्यांनी पुणे म्हणजे उद्या 12 ते 2 7 आणि 8 तारीखला आहे. तर ज्यांनी हा सेमिनार जो 7 आणि 8 तारीखला औंध पुणे ITI मध्ये आहे, तर जर्मनीमध्ये ज्यांना इंटरेस्ट आहे त्यांनी या ठिकाणी जायला हरकत नाही. काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. याबद्दल सुद्धा अपडेट देत राहणार आहे. थँक्यू व्हेरी मच आणि बेस्ट ऑफ लक.